शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा शिरोळ नगरपालिकेत बुधवार दिनांक 7 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या शुभमुहूर्तावर पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात व लोकशाही मूल्यांचं दर्शन घडवणाऱ्या अनोख्या संकल्पनेतून संपन्न झाला। शिरोळ नगरपालिकेतील 10 प्रभागातील नागरिकांचे जीवन प्रश्न, अपेक्षा व हक्क यांचे प्रत्येक म्हणून प्रत्येक प्रभागातून पाण्याची घागर म्हणजेच कलश आणण्यात आला आणि एकूण 11 कलशांचं जलपूजन करून लोकशाहीतील सत्तेचा प्रवेश हा केवळ अधिकाराचा नसून जबाबदारीचा आणि सेवाभावाचा प्रवेश आहे हा संदेश या माध्यमातून देण्यात आला। प्रत्येक प्रभागातून एक महिला प्रतिनिधी, नगरसेवक व एक विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यांच्या हातात पाण्यातून जीवन, जीवनातून विकास, जनतेचा विश्वास, प्रशासनाची जबाबदारी, आजचा संकल्प, उद्याचं शिरोळ, प्रभागाचा आवाज, नगराचा निर्णय, एकतेतून प्रगती अशा आशयपूर्ण फलक होते। सर्व कलश एकसारख्या पद्धतीने सजवण्यात आले होते। नारळ, आंब्याची पानं, रांगोळी व कपड्याने सजलेले हे कलश लोकशाहीच्या समतेचं प्रतीक ठरले। हे सर्व कलश प्रथम शिरोळ येथील विठ्ठल मंदिरात शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजन करून नंतर नगरपालिकेत आणण्यात आले। 11ही कलशातील पाणी एकत्र करून नगराध्यक्ष सौ योगिता कांबळे यांनी ते जल घेऊन नगरपालिकेत प्रवेश केला। याचवेळी यादव पॅनलच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं पदग्रहण झालं। यामध्ये पृथ्वीराज सिंह यादव, विदुळा यादव, अनिता संकपाळ, उल्हास आवळे, राहुल कोळी, विजय आर्गे, सविता पुजारी, रेखा कोरे, दीपाली पल्ले, शरद मोरे, दीपक भाट, कल्पना काळे, अनुराधा गुरव, सुवर्ण कांबळे, ओंकार माने गावडे आदी नगरसेवकांचा समावेश होता। सर्वाधिक महिला उमेदवार निवडून आल्यानं शिरोळ शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवणं हे पहिलं प्राधान्य असेल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान। पदग्रहण सोहळ्यानंतर मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी शिरोळ व परिसरातील पत्रकारांचा सत्कार व सन्मान समारंभ नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या हस्ते पार पडला। यावेळी यादव पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज सिंह यादव यांनी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितलं की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शिरोळ नगरीच्या विकासात पत्रकारांचं योगदान अमूल्य आहे। आमच्या हातून काही चूक किंवा त्रुटी राहिल्यास त्या आम्हाला नक्की सांगाव्यात, त्या दुरुस्ती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। पत्रकारांच्या वतीनं मनोगत व्यक्त करताना शिरोळ पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर. पाटील म्हणाले की शिरोळ नगरपालिकेच्या समृद्धीसाठी पत्रकार बांधव सदैव पाठीशी राहतील। पत्रकारांच्या माध्यमातून शिरोळ नगरीचा विकास घडवून आणण्यासाठी आम्ही मोलाचं सहकार्य करू। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार संघाचे सचिव डॉ. दगडू माने यांनी केलं। यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब माळी, खजिनदार चंद्रकांत भाट, संदीप पावचे, महेश पवार, निनाद मिर्झे, बाळासाहेब कांबळे, दिलीप कोळी उर्फ दिवान, विश्वास कांबळे, भूषण गंगावणे, रविराज आयवाळे, अजित पवार, सतीश पाटील, अविनाश सूर्यवंशी, मदन गावडे, दत्तात्रय खडके, राजेंद्र कुंभार यांच्यासह शिरोळ परिसरातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। लोकशाहीचा जलसंकल्प आणि पत्रकार सन्मान अशा 2 महत्त्वपूर्ण समारंभामुळे शिरोळ नगरपालिकेतील हा दिवस ऐतिहासिक ठरला। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।